लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. पुसद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार. दरबार हॉटेल येथील पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा. बातमी पुसद येथून. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील राजकारणात मोठी हालचाल घडवून आणणारा निर्णय आज जाहीर करण्यात आला. येणाऱ्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी पुसद येथील दरबार हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की पुसदच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच लोकशाही व विकासाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. भाजपच्या अपयशाला मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाला बळकटी देण्यासाठी आणि पुसद नगर परिषदेतील सत्तांतर घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाविकास आघाडीचे माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर वजाहत मिर्झा, शरद पवार पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक प्रमुख शरद मैत, दिलीप एडतकर, डॉक्टर मोहम्मद नदीम, अनिल शिंदे, डॉक्टर अखिल मेमन, रवी पांडे, सय्यद इस्ताक, ॲडव्होकेट वीरेंद्र राजे, विजयराव चव्हाण, अनुकूल चव्हाण, परमेश्वर जयस्वाल तसेच स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या घोषणेमुळे पुसदमधील स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीत ही आघाडी एकत्र लढणार असल्याने राजकीय समीकरणात मोठा बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान महायुती अजूनही धूसर भूमिकेत असून ती स्वतंत्र लढणार की एकत्र याबाबत अनिश्चितता कायम आहे. पत्रकार परिषदेच्या संयुक्त व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थित शहरातील, तालुक्यातील आणि विभागात जनतेच्या सर्व प्रश्नांची वाचा करणारे आमचे सर्व पत्रकारांचे या महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो. आणि या पत्रकार परिषदेच्या संबंधात एवढंच आहे व मलाही माझं म्हणून तर मलाच मांडायचं होतं, परंतु आता मांडून घेऊ की लोकसभेच्या वेळेस संयुक्तपणानं या तिन्ही पक्षानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजयभाऊ देशमुख यांना निवडून आणून एकोपा दाखवला. त्यानंतर विधानसभा संपन्न झाली. यावेळेस सुद्धा उर्वरित दोन घटक पक्षांनी शरद भाऊ यांच्या पाठीमागे उभं राहून खंबीर पाठिंबा त्यावेळेस दिला होता. आणि यावेळेसची आता ही नैतिक जबाबदारी या उर्वरित दोन पक्षांची होती की नगर काँग्रेस पक्षाची 12 तारखेला मुंबईत पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे. त्या बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यात येईल आणि या शहरामध्ये ज्या 33 जागा आहेत त्या 33 जागांमध्ये 31 जागा ज्या आहेत त्या 31 जागांचा 3 पक्षामध्ये त्याचं एक सर्वांना होते. तिन्ही स्थानिक घटक पक्षाचे प्रमुख आणि पदाधिकारी मिळून तिथलं सीट शेअरिंग होईल. आणि यावेळेस ही महाविकास आघाडी निश्चितपणे चांगलं काम करेल. कारण इथलं जे राक्षसी सत्ता जी आहे पुसदची, त्या राक्षसी सत्तेला सर्वसामान्यांच्या मदतीने उचलून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडी करेल. त्यात पूर्ण पत्रकार मंडळींचं फार मोठं योगदान राहणार आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांपर्यंत महाविकास आघाडीचा आवाज पूर्ण करण्यासाठी पोहोचण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे एवढीच विनंती. निवडणूक आम्ही लढणार आहोत. पुसदच्या विकासाच्या मुद्द्यावर पुसदचं भविष्यातील विजन काय असेल यासाठी आणि मागील 15-20 वर्षाच्या काळात जे काही सर्व विकास आपण सगळं पाहिलेलाच आहे, तर त्यावर सर्व उपाययोजना करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही कसं सक्षमपणे काम करणार याचं सविस्तर आणि येत्या 2-4 दिवसात सर्व आमचा जाहीरनामा, आमचं सर्व महाविकास आघाडीचं
जे काही विजन आहे ते आपणा सर्वांसमोर येईलच। आणि राहिला सीट शेअरिंगचा विषय, तर येत्या 4-5 दिवसामध्ये तिन्ही पक्षाचे नेते मंडळी बसून आम्ही वार्डावार्डात जे उमेदवार राहणार आहेत ते उमेदवार आम्ही ठरवू, तो पक्ष ते ठरवेल आणि महाविकास आघाडीकडून एकत्रित एकदा जाहीर करू किंवा त्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करतील। आणि येणाऱ्या पुसद नगरपालिकेच्या निवडणुकीचा अध्यक्षीय उमेदवार हे आम्ही काँग्रेस पक्षाला सोडण्याचा निर्णय सर्वानुमते घेतलेला आहे। आणि काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवार त्यांच्या पक्षातर्फे देईल त्या उमेदवारासोबत राहून आम्ही सर्व तिन्ही पक्ष मिळून निवडणुकी लढवू। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.